रक्षकच बनले भक्षक. मनपा प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर अन्याय. नंदकुमार सुतार हे पाटणे प्लॉट येथे संजयनगरमध्ये गेली कित्येक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे गुंठेवारी नियमिती प्रमाणपत्र असून तसेच त्यांनी मनपाच्या नियमाप्रमाणे चारही बाजूस व्यवस्थित जागा सोडली असून आपले घर बांधले आहे. तरीही त्यांच्या शेजारील श्री समाधान बाळू मोहिते व खुद्द पाटणे यांनी संगनमत करून बोगस कागदपत्रे महापालिकेत सादर करून सुतार यांचे बांधकाम पाडण्यास प्रवृत्त करीत आहेत. नंदकुमार सुतार यांनी महापालिकेकडून कलम 44 अंतर्गत सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करून त्यांचे बांधकाम कलम 51(1) अंतर्गत नियमित करून घेतले आहे. परंतु दिनांक 8/1/2025 रोजी नगररचना शाखा अभियंता अण्णासाहेब मगदूम व अतिक्रमण विभागाचे प्रमुख घोरपडे यांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून बुलडोझर घेऊन बांधकाम पाडण्यास आले होते. त्यावेळी घरात फक्त सुतार यांच्या आई, पत्नी व एक अपंग मुलगा असे 3 जण असताना महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून त्यांना दमदाटी करत संपूर्ण घर जमीनदोस्त करण्याची धमकी दिली. आयुक्तांना भेटायला गेल्यानंतर आयुक्तांनी देखील सुतार यांचे गुंठेवारी प्रमाणपत्र रद्द करण्याची धमकी देऊन त्यांना रफादफा केले. या अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून व योग्य तो न्याय न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण करू अथवा सर्व कुटुंबियांसोबत महापालिकेसमोर आत्मदहन करू असा इशारा नंदकुमार सुतार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. राहणार संजयनगर सांगली. मी जो प्लॉट घेतला आहे तो 36/120 स्क्वेअर फुटाचा आहे. पण माझं जे टोटल कंपाऊंड आणि बांधकाम आहे ते 28 फुटामध्ये आहे. मीच माझ्या प्लॉटमधनं 8 फूट एक्स्ट्रा सोडलेलं आहे. हे जे समोरचं पलीकडच्या बाजूला जे उत्तरेकडच्या बाजूला माझ्या प्लॉटला दिसतंय ते सगळ्यांचं तिकडच्या बाजूने दाबल्यानंतर किंवा अतिक्रमण झालेलं आहे माझ्या सोडलेल्या प्लॉटवरती. जे काय आता तुम्हाला सामायिक बोल दिसतो हा माझ्या प्लॉटमधनच जात आहेत आणि नगरपालिकेकडे खोटी कागदपत्र दाखल करून माझ्याच प्लॉटमधनं रस्ता काढायसाठी प्रेशर कायच करतायत. आणि ज्या खोटी कागदपत्र दाखल केली 2021ला त्यांना जे हे गुंठेवारी प्रमाणपत्र मिळालं ते 2007च्या खरेदी पत्रावरती 2007चं जे खरेदी पत्र आहे ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं. समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यवस्थित तो माणूस वारला 1996ला आणि त्याच्याकडनं यांनी 2000 साली खरेदी दस्त करून घेतला, खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंठेवारी प्रमाणपत्र महापालिका देते. म्हणजे महापालिकेचे अधिकाऱ्यांच्या सामील होऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागलेत. कारण रस्ता हा तिकडच्या प्लॉटमध्ये द्यायला पाहिजे त्यांना. राहणार पाटणे प्लॉट संजयनगर सांगली. मी 2012 मध्ये अभिजित चंद्रकांत गाडगे यांच्याकडून प्लॉट नंबर 13 हा रितसर खरेदी केला होता. त्यांच्याकडची जी ओरिजिनल कागदपत्रे आहेत ते 1995ची आहेत. त्यांच्या नावावरती 4 गुंठे प्लॉट होता. सर्वे नंबर 227(2)अ मध्ये जुना सर्वे नंबर आहे तो. नवीन सर्वे नंबर आहे 159(2)अ आणि प्लॉट नंबर आहे 13. याचं जे क्षेत्र आहे ओरिजिनल ते 36 फूट बाय 120 फूट आहे. तरी पण मी जे बांधकाम किंवा जे काय कंपाऊंड घातलेलं आहे ते 28 फूट बाय 120 फुटावर घातलेलं आहे. आणि मी माझ्या प्लॉटच्या एरियामधूनच 8 फूट एक्स्ट्रा पलीकडे सोडलेलं आहे. ज्यामध्ये पलीकडच्या प्लॉट धारकांनी ऑलरेडी 4 फूट अतिक्रमण आत करून आत शिरलेले आहेत. कारण त्यांच्या प्लॉटची जी कागदपत्र आहेत त्यांच्यावर कागदपत्राचा विचार केला तर त्यांनी समाधान बाळू मोहिते यांनी 15व्या वर्षी वय वर्ष 15व्या वर्षी मुलगा असताना हा 20 रुपयाच्या स्टॅम्पवरती प्लॉट घेतला, खरेदी पावती केली. ज्यामध्ये ज्यांच्याकडे घेतला त्याचं नाव आहे आत्माराम भाऊ पाटणे. 22/6/2000 रोजी ते प्लॉट घेतलेला आहे. तो प्लॉट आहे आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडे घेतलेला. पण तो आत्माराम भाऊ पाटणेचा जर मृत्यूचा दाखला माझ्याकडे अवेलेबल आहे तो 1996ला वारला आहे. म्हणजे याची बोगस कागदपत्र आहेत आणि या बोगस कागदपत्रांच्या आधारे यानं महापालिकेत हे सगळे दाखल करून गुंठेवारीचे प्रमाणपत्र काढलं. ज्यामध्ये 8 फूट रस्ता दाखवला आणि 8 फूट रस्ता दाखवल्यानंतर महापालिकेनं हे सगळे बोगस कागदपत्राच्या आधारे 52-53ची नोटीस माझ्यावरती काढली. 52-53च्या नोटीस सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील हजर करून माझी बांधकाम नियमित करून घेतलेलं आहे. माझं प्लॉट नियमित करून घेतलेलं आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली स्वयंचलितरित्या हे 52-53ची नोटीस रद्द होत असते. रद्द झाली तरी पण काहीतरी कारवाई करतील
किंवा सारखं काहीतरी नोटीस काढून महापालिकेला प्रेशर करून मिलिंद साबळेंच्या मदतीनं, मिलिंद साबळे हे मीडिया संघटक व मानवता अधिकारचे अधिकारी आहेत, तर त्यांच्या प्रेशर खाली महापालिका मला प्रेशर करते की तुमची 52-53 नोटीस अजून चालूच आहे. आणि परवा तर 8 तारखेला डिसेंबरमध्ये मी ज्यावेळेला इथं नसताना, इथला जॉबवर गेलेला असताना स्वतःहून बुलडोजर घेऊन आले. घरात कुणी नव्हते महापालिकेचे अधिकारी, त्यामध्ये मगदूम, अण्णासाहेब मगदूम आणि घोरपडे म्हणून हे अधिकारी सामील आहेत, जे कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट आम्हाला आयुक्तांची ऑर्डर आले, उपायुक्तांची ऑर्डर आली आणि आम्ही हे बांधकाम काढणार आहे आणि कंपाऊंड काढणार आहे अशी धमकी देऊन किंवा जबरदस्ती करायला करत होते. काही आम्ही अडवणूक केल्यानंतर ते निघून गेले काही कारवाई करता. आता त्यांनी पोलीस प्रोटेक्शनसाठी मागणी करायला लागलेत आणि पोलीस प्रोटेक्शन बोलवून माझं गुंठेवारी प्रमाणपत्र रद्द करून आहेच. मी जाऊन जेव्हा आयुक्तांनी उपायुक्तांना भेटलं तर त्याला उपायुक्तांनी आयुक्त साहेब काय म्हणतात की तुमचं गुंठेवारी प्रमाणपत्र आम्ही रद्द करणार आहे, 8 फूट रस्ता आम्हाला पाहिजे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कसं करायचं काय करायचं तुमच्यात मिटवा, नाहीतर आम्ही तुमचं गुंठेवारी प्रमाणपत्र रद्द करणार, तिथं घर पाडून आम्ही रस्ता करणार आहे, असं सरळ वाईक साहेबांनी आम्हाला बोललेले आहेत. ह्या महापालिकेच्या मी ज्या दिवशी नव्हतो 8 तारखेला, त्या दिवशी महापालिकेचे अधिकारी मगदूम, अण्णासाहेब मगदूम व घोरपडे हे कंपाऊंड, झाडे व घर पाडण्यासाठी बुलडोजर घेऊन आले होते. पण या कारणामुळे काय झालं की माझ्या मिसेसला सांगता न येण्यासारखे आजार चालू झालेले आहेत लेडीजचे. शिवाय माझ्या अपंग मुलाला पण त्रास व्हायला लागलाय आणि माझ्या घरच्या आईंना पण त्रास व्हायला लागलाय, सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय. जर माझी कागदपत्र जर ओरिजिनल असतील तर माझ्यावर कारवाई, मी दोषी नसताना माझ्यावर कारवाई का? आणि ज्यांची कागदपत्र खोटी ठरलेत, मग त्याच कागदपत्रांच्यावरती महापालिका कशी काय माझ्यावर ऍक्शन घेऊ शकते? आणि जर त्यांची कागदपत्र खोटी आहेत तर आलेल्या सर्व नोटिसा या रद्द झाल्या पाहिजेत. आणि ज्यांची कागदपत्र खोटी आहेत आणि ज्यांना कागदपत्र खोटी तयार करण्यासाठी मदत केलेली आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कारण त्यांना गुंठेवारी प्रमाणपत्र कुठल्या कायद्यावरती दिलं त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि त्या समाधान बाळू मोहिते, नितीन मजले आणि मिलिंद साबळे यांच्यावर पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे, कारण त्यांनी बोगस कागदपत्र तयार केली आणि माझ्या विरुद्ध सादर केली. मी माझ्या पद्धतीनं आलेली सगळी कागदपत्र मी व्यवस्थित सादर करून मी गुंठेवारी प्रमाणपत्र घेतले. माझंच काय रद्द करताय तुम्ही? मला जर योग्य निर्णय मिळत नसेल, योग्य न्याय मिळत नसेल तर मी एकतर आमर उपोषणाला बसणार आहे, नाहीतर मी माझा स्वतःचा आत्मदहन नगरपालिकेच्या समोर करून घेणार आहे. मला जर इथं न्याय मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबासमेत महापालिकेसमोर आमर उपोषणाला बसणार आहे. आणि तरी पण जर मला न्याय मिळत नसेल तर मी माझ्या सर्व कुटुंबासह आत्मदहन करणार आहे. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.